आपल्या राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सगळे एकाच मानेचे मणी आहेत आणि राष्ट्रवादीचे अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील. महाराष्ट्रातलं जे राजकारण सुरू आहे ते देशात कुठेही घडलेलं नाही. अत्यंत गलिच्छ, घाणेरडं ह्या शब्दाचा सुद्धा अपमान होईल अशा पद्धतीचं हे राजकारण सुरू आहे. एकदम खालच्या पातळीचं राजकारण झालं जे महाराष्ट्रानं पहिला बघितलं नाही, देशानं पहिल्यांदाच बघितलं की एकमेकाचे पक्ष सोडून सत्तेत 25 पक्ष आणि विरोधात 25 पक्ष आहे. त्यांच्यातच वांदे चालले. तर लाखोच्या संख्येने हे लोक आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे. एवढी आवाटावी लोकसंख्या झाल्या, आपण 3 ला आता पाठीमागे टाकलो. मोदींच्या नावावर खासदार संजय काका पाटलांना बदल म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिलं. मात्र गेल्या 10 वर्षात संजय काका पाटील किंवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून म्हणावा असा कोणताही विकास झाला नाही. मणिपूर घटना ही इतकी मोठी झाली असताना त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं शासनानं आणि मणिपूरच्या प्रत्येक गोष्टीत आता जी मणिपूरची यात्रा चालू आहे त्याच्यामध्ये फक्त लोकांना म्हणजे महिलांना प्राधान्य थोडंसं कमी केलं जाते. महिला घाबरून बसलेल्या आहे. नमस्कार, मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेचे परिणाम वाजायला लागलेले आहेत, त्यामुळे आता आपण सांगलीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण पाहत आहोत. या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो तुम्हाला? येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये तसं बघायला गेलं तर बरेचसे मुद्दे, पण वैयक्तिक फार नैसर्गिक मत जर विचाराल तर मोदी आकर्षण असतील. कारण की बरेचसे मुद्दे जे लोकांच्या मनात आहेत, जे जनतेच्या मनात आहेत, जे व्हायला हवे होते आतापर्यंत ते बऱ्यापैकी सगळे आले. राहिला मुद्दा तरुण बेरोजगारी हे आहेतच, हे चालत राहणार. प्रत्येक पक्ष आले ते चालत राहणार. पण मूळ मुद्दा असा आहे की जी प्रगती हवी आहे किंवा ज्या अपेक्षा लोकांना शासनाकडून आहेत त्या बरेचसे होत आहेत. तेव्हा मोदींकडे बघून मत देणारे बरेचसे तरुण वर्ग आहे आणि त्यात मी पण एक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मुद्दा मोदी आहेत म्हणून सगळं होईल या अपेक्षेवर निश्चित आम्ही त्याच याच्यावर आहे. त्यामुळे 2024 कडे आम्ही त्यांना बघूनच मत करतोय असं एकंदरीत मत पडत आहे. आणि ते सगळेच ऑलमोस्ट मुद्दे झालेले आहेत, जेवढे जटिल प्रश्न झालेले आहेत आणि ते हळूहळू होत राहतील. प्रगती होते आहे आणि होत राहील. 2014 ज्यावेळेला मोदी सरकार आलं त्यानंतर यापूर्वीचे जे मुद्दे होते त्या म्हणजे ज्या ह्याच्यावरती मोदींनी आपले पंतप्रधान झाले ते सगळे मुद्दे कव्हर झाले किंवा ते मुद्द्यावर उत्तर मिळाली असं वाटतं का तुम्हाला? होतात मुद्दे कव्हर होत आहेत आणि कव्हर ऑलमोस्ट झालेत. जनतेच्या मनात आहे म्हणून ते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतील. पण मूळ मुद्दा असा आहे लोकांच्या मनात आहे ते म्हणून येतात. एवढे विरोधक एकत्र मोदींना हटवण्याचा प्रयत्न करतात, निघालेत का नाही. तर हे फार स्ट्रॉंग मत आहे आणि लोकांच्या मनात आहे तेव्हा हे सगळे होते आणि त्यांचं काम कसं आहे तेव्हा दिसतंय ते. तेव्हा मोदी हा आकर्षण मुद्दा नक्कीच आहे. आता सध्या भारतातला महत्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? पहिली गोष्ट म्हणजे आता मोदी सत्तेत आलेले आहे. 2014चा जर तुम्ही जाहीरनामा बघितला बीजेपीच्या पक्षाचा, 2014च्या आधी तुम्ही भाषण जर बघितला, बेरोजगारी, महागाई, गॅस सिलेंडरचे मुद्दे असू दे, आम्ही सगळं कमी करणार. आम्ही पहिली काय केले, कमी करायच्या वेळी तिथे डबल करून ठेवले ते रेट वगैरे म्हणा. आणि तुमचा महागाईचा मुद्दा झाला, तुमचा बेरोजगारीचा मुद्दा झाला. हिंदुत्ववादी पक्ष बीजेपी, काँग्रेस आहे तो आपला जो भारत देश आहे तो इतर दोन मुद्द्यांवर चालतो. डाव्या विचारसरणी आणि उजव्या विचारसरणी, हिंदुत्ववादी आणि समविचारसरणी. तो प्रॉब्लेम असा होतो की माणसाच्या बेसिक गरजा काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण. मोदी काय करतायत की सुधारणा ही करतायत त्यांनी, पण सुधारण्याचा जो पाया असतो तो बेसिक असतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय म्हणतात आपल्याला बुलेट ट्रेन आणा, तुम्ही शहरांचा विकास करताय, पण कसं आहे गावांचा विकास होणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीकोनाला. तर धार्मिक इमोशन्स आपण जे म्हणतो ना, धार्मिक इमोशन्स असा आहे मुद्दा. आता 2024 निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये की नाही, महाराष्ट्रामध्ये ना काय चालू आहे सध्या, त्यांना मुंबईची महानगरपालिका स्थापित करायची पहिली गोष्ट. यासाठी त्यांनी पोटापुटीचं राजकारण आधी करतो होते. आता जे राजकारण ते खूप खालच्या पातळीचे झाले आहे.
तसं बघायला गेलं तर जुन्या काळात 2014च्या आधी अशी परिस्थिती नव्हती. आता ह्या आपल्या काळात खूप झाली ती परिस्थिती. त्यांना मुंबई महानगरपालिका एकतर काबीज करायची पहिली गोष्ट. त्यासाठी पुढापुढीचं राजकारण चाललंय. महाराष्ट्राला किती कोटी मिळालेले की तुम्ही गुजरातला नेले. सगळ्यात जास्त जीडीपी महाराष्ट्राला जातोय केंद्र सरकारला, हे माहित असू द्या. हा तर गुजरातला त्यांनी प्रोजेक्ट नेले. कसं आहे, मोदी हा चेहरा आहे आणि म्हणत नाहीच नाही, पण कसं आहे सामान्य माणसाला ना त्यांच्या गरजा होणं खूप गरजेची पूर्तता होणं खूप गरजेचं आहे. ते होत नाहीये. तुम्ही ज्या वेळेला आता लोकसभेला मतदान कराल त्यावेळेला कुठला मुद्दा प्रमुख असेल असं वाटतं? माझे मुद्दे प्रमुख जे असतील ते महागाई पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो असणार आहे की शिक्षण. शिक्षणामध्ये कसं झालं, कोरोनाच्या अगोदरचं शिक्षण आणि कोरोनाच्या नंतर शिक्षणात खूप फरक आहे. एक तर मला हे सांगावं की हा देश कोण चालवतोय, मोदी चालवत आहेत का अदानी आणि अंबानी चालवत आहेत, हे पहिला क्लिअर करू दे. कारण कसं झालंय, अदानी अंबानीने काय केलंय, जिओ आल्यापासून दिवसाला 2 GB डाटा संपलाच पाहिजे ही मेंटॅलिटी झाली लोकांची. पहिली गोष्ट म्हणजे गावोगावी कट्ट्याकट्टीना आधी मोबाईल नव्हते, चर्चा होत होत्या, आपापसात लोक बोलत होते. आता ते कमी आता टेक्निक चालतात फक्त. याचा शिकार मी पण स्वतः झालोय. चष्मा जर आपला ठरवला का नाही तर आपण म्हणतो की री तर चष्मा गावतो का, असं व्हायला लागले. चष्मा ज्याला नंबरात चष्मा आहे, ती मोबाईलची इतकी सवय झाली आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी पाहिजेच नाही असं नाही, पण डिजिटल टेक्नॉलॉजीचे वाईट परिणाम शिक्षणावर भरपूर झाले. आजकाल कॉलेजमध्ये डिजिटल शिक्षणामुळे काय झाले, नंतर कोरोनाच्या आधी आणि कोरोनानंतर तुम्हाला सांगतो मी काय झाले. तुम्ही समोरासमोर शिकवताना आणि ऑनलाईन शिकवताना फरक खूप पडतो. मोबाईलचा जो वापर लहान मुलांचा आहे, आजकाल जी 3री 4थीतली पोरं लॉक उघडतात, ते मोठ्या माणसाला पण जमत नाही. टेक्नॉलॉजी वाढत चालली बरोबर आहे, पण टेक्नॉलॉजी दुष्परिणाम भरपूर होत आहे, त्याचा शिकार मी पण झालेला आहे. त्यामुळे वाचन संस्कृती उद्यास आली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी वाचन केलं पाहिजे, वाचनाला जास्त भर दिला पाहिजे, मला वाटतं. शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं? शिक्षणाची पहिली म्हणजे तर गुणवत्ता ही आधी सुधारण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळाच्या आधीचं शिक्षण आणि तसं नंतरचं शिक्षण त्यामध्ये भरपूर असा बदल आहे. कोरोना काळाच्या आधी शिक्षण होतं ते म्हणजे गुणवत्तापूर्ण होतं. कोरोना काळापासून बघतातच ऑनलाईन शिक्षण जसं चालू झालं तशी शाळांचा कॉलेजचा रिझल्ट फार खाली ढासळत. आणि त्याचबद्दल मला अजून एक बोलायचं म्हणजे जे आता येणाऱ्या निवडणूक आहेत त्या ईव्हीएम रहित झाल्या तर ईव्हीएम रहित झाल्या तर त्या निवडणुकाचा म्हणजे मतदार हा खरंच संतुष्ट होईल. कारण आता एवढी ईव्हीएम बद्दल अफवा पसरल्यात किंवा मतदार ज्यावेळेला केंद्रावर जाणार मत द्यायला त्यावेळेला त्यामध्ये मनात संतुष्टीच होणार नाही ना, की आपण बाबा जे जाहीरनामा केलाय तो जाहीरनामा ज्या पक्षाने केलाय त्या पक्षाला बाबा मत जाते, खरंच जाते का मत दुसरीकडे कोणाला जाते, हे त्यांच्या मनात स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघितलं काय बॅलेट सिस्टीम आणली असतं, पण त्यामध्ये मी पण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे म्हणलं तर आम्हाला माहित आहे त्यामध्ये म्हणजे सिस्टीम काही असते पूर्णपणे होत नाहीये म्हणलं तर लागू होत नाही. जी जुनी कागदाची सिस्टीम होती तीच इम्प्लिमेंट केलं तर सगळ्यात बेस्ट राहील या लोकसभेसाठी. आणखी काही प्रश्न आहेत समोर, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते प्रश्न कसे सोडवले जातील लोकसभेच्या इलेक्शन नंतर? जे वायदे केल्यात ते कमीत कमी करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ते वायदे केल्यात की नाही ते प्रमाणापेक्षा जास्त केलेले आहे, त्याच्यामुळे ते निभावणं प्रॅक्टिकली शक्य नाही सध्या. एका ठिकाणी म्हणलं जाते की सिलेंडर 500 रुपयाला देतो आणि सिलेंडर सध्या 1000 रुपयाला चालू आहे. मग हे तफावत कशी निर्माण होते, कारण एका ठिकाणी वेगळं आणि एका ठिकाणी वेगळं. पेट्रोलचे रेट सध्या सगळ्यात महत्वाचे. पेट्रोलचे रेट जर आवाक्यात नाही आले तर बाकीचे सगळ्यात वाढ जाणार आहे. आता लोकसभा ज्यावेळेस येईल त्यावेळेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा गट हे सगळे एकत्र येऊन लोकसभेला सामोरे जातील. त्यावेळेला काय परिस्थिती असेल असं मला वाटतं? मतदार त्यांना स्वीकारतील का? स्वीकारणार, कारण सध्या ऑप्शन आणि विरोधक असं पॉवरफुल नाही ना त्यांच्याकडे, त्याच्यामुळे स्वीकारणार. आता वन शॉट मध्ये येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये एक फाटाफूट झाली, त्यानंतरची परिस्थिती कशी आहे असं तुम्हाला वाटतं? त्यानंतरचे म्हणजे एकदम खालच्या पातळीचं राजकारण झाले, जे महाराष्ट्राने पहिला बघितलं नाही, देशानं पहिल्यांदाच बघितलं की एकमेकाचे पक्ष सोडून सत्तेत पण तोच पक्ष आणि विरोधात पण तोच पक्ष आहे, त्यांच्यातच वांदे चालले पद्धतीने एकत्र येतात.
तुम्ही सांगा तुमचे कोणते प्रश्न यामध्ये महत्वाचे वाटतात? असे प्रश्न भरपूर आहेत मॅडम. तसं बघायला गेलं तर बेरोजगारी ही कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, पण बेरोजगारी ही कमी व्हायची शक्यता कमीच आहे. कारण बेरोजगारीला तुम्हाला दुसरा कुठला तरी एक ऑप्शन आहे, तो पहिला सर्च करून त्यानुसार त्या बेरोजगारीवरती त्यांनी काम केलं पाहिजे. नुसती वायदे करून आणि हे करून कुठलेही काम होत नसतात. बेरोजगारी काढायची असेल तर त्याशी संबंध जे कोणी गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल करतायत त्यासाठी बेरोजगारावरती दुसरा त्यांना कुठला आहे, जसे स्टार्टअप्स आहेत जे तुम्हाला छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करायला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या प्रोत्साहनाचे प्रशिक्षण वर्ग सगळ्यात खालच्या तळापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवले पाहिजे. एक एक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्या दिल्या गेलेल्या शिक्षणामधनं त्याचा कसा व्यवसाय वृद्धी होईल. प्रत्येक जण गव्हर्नमेंट नोकरीवरच अवेलेबल आहे असं नाही. तर गव्हर्नमेंट नोकरीला दुसरा कुठला पॉईंट आहे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करणं. त्या व्यवसायाला तुम्ही काय केलं तर स्टार्टअप दिलेलं. त्या स्टार्टअपचं प्रशिक्षण, योग्य ते प्रशिक्षण, शेती असेल, कुठले छोटे उद्योगधंदे असेल, त्या उद्योगधंद्यांवर अवलंबून त्यांनी जे काही करायचं, त्यांना जे काम करायचं त्या काम करताना त्यांना कसं काम केलं पाहिजे जेणेकरून त्यातनं त्यांचा फायदा होईल. साधारणतः त्या आर्थिक वाढीला सुद्धा, उद्योगाला सुद्धा त्यांची चालना मिळेल. त्या दृष्टीने त्यांनी प्रत्येकाने ते पॉईंट आउट करून थोडक्यात काय की कुठलेही सरकार असू, केंद्र सरकार असू, राज्य सरकार असू, त्यांनी याच्याकडे प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. कुठलेही मुद्दे घेण्यापेक्षा हे मुद्दे जे आहेत ते बेरोजगारांची संख्या कमी करायची. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेल याची शाश्वती नाहीच आहे मॅडम. त्यामुळे त्याच्याऐवजी तुम्हाला जसं स्टार्टअप त्यांनी सुरू करून दिलेलं आहे, मेक इन इंडिया असू, कुठलंही असू दे, स्वतःच्या खर्चावरती त्यांनी थोडेसे लोन वगैरे अवेलेबल करून दिले. त्याच्यातनं जे काही त्यांनी उद्योगधंदे सुरू केलेले आहेत त्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. ते छोट्या छोट्या पातळीपासून मोठमोठ्या पातळीपर्यंत गेलं तर निदान कुठेतरी तुम्हाला बेरोजगारावरती मात करायला एक मुद्दा मिळू शकेल. तुम्ही ज्या वेळेला मतदान कराल त्यावेळेला कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो? तसं बघायला गेलं तर भरपूर मुद्दे आहेत. बेरोजगारी आहे, महागाई. तुम्ही मतदान करताल? मी मतदान करताना हे बघणार आहे की जो आम्ही मतदान निवडून देणार आहे तो एकतर त्या पक्षाची पहिला ठाम आहे का. दुसरी गोष्ट आता सध्या जे बघितलं, आता बरेच जण सांगतात की हे पक्षासाठी, सत्तेसाठी एकमेकांच्या सत्तेत जातात, पक्षात जातात, हे जातात. त्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की जो पक्षाशी निगडीत आहे आणि जो कामाशी एकनिष्ठ आहे, पक्षाशी सोडूनच द्या, कामाशी जो एकनिष्ठ आहे तो खरंच काम करून लोकांच्या जनतेत संतोष पसरवतो, प्रसन्नता आणतो, त्या लोकांनाच त्यांनी मी मत देतो. अशाच नेत्याला मी मत देतो. आताचे आपले खासदार कोण आहेत? संजय पाटील. कुठला पक्ष? मग मला एक सांग, आतापर्यंत त्यांनी जे तुम्ही 2 वेळा ते खासदार झाले, आता येणारी टर्म त्यांची तिसरी असणार आहे. या 2 टर्म मध्ये त्यांनी जे कामं केली ती तुम्हाला योग्य वाटतात? काही कमी पडलं त्यामध्ये? वस्ती विकास चालू आहे, रस्ते बांधणी चालू आहे, रायपूरचा मुद्दा आता त्यांनी उचलून केलेला आहे. त्यानंतर बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून खासदार फंडात होत आहेत. गावोगावी रस्ते होत आहेत, खेडोपाडी. सांगलीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कनेक्टिव्हिटीचा. कारण आपल्याकडे विमानतळ नाही, आपण महामार्गापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहोत, पण या ठिकाणी जोडण्यासाठी अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. ती आणण्याचा काही प्रयत्न खासदारांच्याकडून झालाय का? त्यासाठी सांगली पेटनाका रस्त्याचं हे झालेलं आहे, सँक्शन झालेलं आहे. विजापूर गोळागर रस्ता पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पर्यंत 4 नंबर हायवे झालेला आहे. सोलापूर हायवेचं काम चालू आहे. ते बरेच मोठे रस्ते जोडण्याचं देखील काम चालू आहे. एकूण संजय काकांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात? त्या वर्षाचा राम मंदिरचा मुद्दा जो होता तो मोदी सरकारनं निर्णयात काढलेला आहे. त्याच्यामुळे वादाचे विषय सगळे मिटलेले आहेत. इतक्या वर्ष न्यायालयीन लढा देऊन हे राम मंदिर आता पूर्ण होते 22 तारखेला. त्यामुळे पेंडिंग प्रश्न आहे ते इतर पक्षांच्या माध्यमातून सोडवायला पाहिजे होते, त्यांनी कोणीही सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त त्या गोष्टीचा राजकीय वापर, फक्त इलेक्शन साठी वापर करून नारळ फोडणे आम्ही करतो म्हणून आणि न करणे, त्या प्रकारे पेंडिंग ठेवलेला हा मुद्दा मोदी सरकारनं पूर्ण केला. मुद्दा जो आहे तो सुशिक्षित बेरोजगारांचा, कारण लाखोच्या संख्येने हे लोक आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करायला पाहिजे. एवढी आवडावी लोकसंख्या झाल्या, आपण चीनला आता पाठिंबा टाकलेला. त्याच्यामुळे लोकसंख्या जोपर्यंत कंट्रोल होत नाही तोपर्यंत सरकारी असू दे किंवा शासकीय असू दे, शासकीय म्हणजे पण काय ऍक्टिव्हिटी ते गव्हर्नमेंट सगळ्यांनाच देणार. गव्हर्नमेंट कुठलं पण असू, नोकऱ्या लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे लोकसंख्या आपण भविष्यासाठी पण आणि सध्यासाठी पण लोकसंख्या हेच कंट्रोल करायला पाहिजे. राज्यातला कुठला प्रश्न जास्त आता प्रायोरिटीवर आहे असं तुम्हाला वाटतं?
प्रायोरिटीवर म्हटल्यानंतर जे काय बेसिक प्रश्न आहेत, बेसिक म्हणजे अन्न वस्त्र निवारा, इलेक्ट्रिसिटी, लाईट बिल, परत LPG गॅसचं वाढते दर, महागाई, एकंदरीत महागाई आणि त्याच्यावरती सरकारनं नियंत्रण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. सांगलीत काय काय सुविधा सांगलीच्या खासदारांनी केल्या, नाव काय सांगता येईल का? संजय काका पाटील सांगली आतापर्यंत त्यांचं काम व्यवस्थित आहे, सगळं आहे, चांगलं आहे. पण जेव्हा पूर आला, महापूर आला, तेव्हा सांगलीकरांची जी दैना झाली, कारण वेळेवर तातडीने सेवा मिळू शकली नाही. तेव्हा प्रकर्षानं जाणवलं की सांगलीमध्ये एक विमानतळ पाहिजे होतं. कोल्हापूर ही बहुतेक विमानतळासाठी आरक्षित जागा आहे, तर त्या ठिकाणी विमानतळ झालं, त्या दृष्टीने पावलं उचलली गेली तर कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत आम्हाला मदत मिळू शकते, तळागाळाच्या लोकांना मदत मिळू शकते आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हावे. बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठीचे प्रयत्न व्हावे. महागाईसाठी जेवढे जेणेकरून महागाई कमी करता येईल अशा परिस्थितीत ह्या दृष्टीने विचार व्हावा. मी स्लम एरियात राहते, तिथं कमवून रोजचं कमवायचं आणि खाण्याची अशी अवस्था आहे. मग लोकांना मॅनेज करायला लागतं. ह्या एवढ्या पगारात किंवा एवढ्या पैशात ठेलेवाले वगैरे असतात, अशा ह्याच्यात कसं भागणार? महागाईचं तोंड एवढं मोठं आहे की ह्या लोकांचे ते सगळं भागवता नाटी होईल. औषधांच्या किमती पण कमी व्हायला पाहिजे. दरवेळेस आज लिहून दिलेली टॅबलेट 10 रुपयाला असेल तर महिन्याभराने लिहून दिली तर तीच टॅबलेट 15 रुपयाला झालेली असते. मग अशा वेळेस लोकांना वाटतं मग ती औषध घ्यायचं का नाही. 4 टॅबलेट लिहून दिल्या तर त्यातल्या 2च घेतात आणि 2 घेत नाही. या दृष्टीने प्रयत्न व्हावे. प्रायोरिटी पाण्याचा प्रश्न आहे, आताचं जे सरकार आहे ते यामध्ये काय अपयशी ठरलं यायचं असं झालं नाही. मग त्यांच्यामध्ये बरेचसे करून आले, रस्त्याचे जे विषय आहेत ना त्याच्यामध्ये आता सरकारच्या विषय सगळ्यांना म्हणतो. तर सांगितले रस्ते इस्लामपूरचा रस्ता 2005 साली ओपनिंग झालेला, आता सुरू झाला. 27 जानेवारी सुरू झाला. त्याच्यातले रस्त्याचं काम 18 वर्ष होतं रस्ता होता विचार. आता तो पूर्ण झाला. तुम्ही या कार्य पूर्ण नाही झाला, कामाला सुरुवात झाली. या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात? सांगली लोकसभेच्या दृष्टीने कुठले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात? सांगली लोकसभा मतदारसंघात 2014 पासून मोदींच्या नावावर खासदार संजय काका पाटलांना बदल म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिलं. मात्र गेल्या 10 वर्षात संजय काका पाटील किंवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून म्हणावा असा कोणताही विकास झाला नाही. वरनं राष्ट्रीय धोरणानुसार हायवे गेले असतील किंवा पाण्याच्या स्कीमा झाल्या असतील, तर वैयक्तिक खासदारांचा परफॉर्मन्स म्हटलं तर एखादा मोठा उद्योग आलेला नाही आहे. ड्रायपोर्ट सारखा जो प्रोजेक्ट येणार म्हणून 2018 पासून हवा केली, ते 2018चा ड्रायपोर्टचा प्रोजेक्ट कुठे विरला तो कळाला नाही आहे. त्याच पद्धतीने कोल्हापूर विमानतळ जे पूर्वीपासून आमच्या 1965 पासूनचं अस्तित्व असलेलं विमानतळ आहे, त्या विमानतळाच्या बाबतीत आम्ही गेले 5-6 वर्षाला पाठपुरावा करतो. मात्र खासदारांनी निवेदन करण्याच्या पलीकडे काय केलं की विमानतळाचा प्रश्न कसाच पडलेला आहे. त्याच पद्धतीने वंदे भारत ह्या देशामध्ये सगळीकडे चालू झाल्या, मात्र आमच्या सांगलीच्या रूटला किंवा कोल्हापूरमध्ये एक वंदे भारत चालू झालेली नाही आहे. मिरजेचं जंक्शन हे कित्येक वर्ष जुनं आहे, मात्र मिरजेच्या जंक्शनचा म्हणा असा कुठलाही विकास झालेला नाही आहे. त्यामुळं खासदारांच्या ह्या 10 वर्षाच्या काळात निराशा झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदान तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती करणार आहात? लोकसभेचं मतदान हे आम्ही महिलांनी प्रत्येक दृष्टिकोनातून कोणता नेता आहे किंवा कोणता नेता उभारलेला आहे हे न बघता कोणतं काम चांगलं करून देणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे बघून महिलांनी मतदान करावं. आणि महिलांना 50% आरक्षण देऊन सुद्धा महिलांचं आरक्षण हे मान्य नाही आहे महिलांना. आणि ज्या रोज कामगार करणारे आहेत, रोजचं काम करून ज्या महिला पोट भरतात, त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून प्रश्न भरपूर आहे. आणि सांगली जिल्हा नव्हे तर अखंड महाराष्ट्रातला आहे. आणि रोज जे घरातून बाहेर पडल्यानंतर आर्थिक दृष्टिकोनाचं जे महागाईचं महत्व आहे, महागाई इतकी वाढलेली आहे की पूर्वी 200-250 रुपयाचा आता 1100 रुपयापर्यंत झालेला गॅस त्या महिलांना परवडतच नाही आहे. धान्याचं म्हणजे जे फुकट धान्य देतात त्याचा काय उपयोग होत नाहीये. नुसतं गहू आणि
तांदूळ दिले जातात. इतर गोष्टीचा आर्थिक दृष्टिकोनातून महिलांना प्रत्येक गोष्ट विकत आणायची म्हटलं तर त्यांच्याकडे आर्थिक दृष्टिकोन नाहीये. आणि महिलांच्या प्रत्येक गोष्टीत कसं झाले की कुठं काम बघायला गेलं तर काम मिळत नाहीये महिलांना. प्रत्येक घरात जर का गेलं तर प्रत्येक जण घरातलं जर का कामकाज म्हटलं तर कामगारीच्या महिला आहेत त्या कामगारी महिलांना सकाळी उठून जायला लागतं, घर पण सांभाळायला लागतं. मुलांचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. महिलांना सगळ्यात तडजोडी करून ह्या गोष्टीत प्राधान्य द्यायचं म्हटलं तर आजच्या 2024ला जे सरकार आहे त्या सरकारच्या दृष्टीकोन कोणताही फायदा महिलांना होत नाहीये. महिलांचं खच्चीकरण होत चाललेलं आहे आणि बलात्कार हा प्रकार जो वाढलेला आहे त्याच्यावरतीही शासन लक्ष देत नाहीये. जे पोलीस स्टेशन मणिपूर घटना ही इतकी मोठी झाली असताना त्याच्याकडेही दुर्लक्ष केलंय शासनानं. आणि मणिपूरच्या प्रत्येक गोष्टीत आता जी मणिपूरची यात्रा चालू आहे त्याच्यामध्ये फक्त लोकांना म्हणजे महिलांना प्राधान्य थोडंसं कमी दिलं जाते. महिला घाबरून बसलेल्या आहे, महिला घरातून बाहेर पडत नाहीयेत. मणिपूरच्या आता सुद्धा महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याच्यावर मारहाण केली जाते. हा परवाचा पण व्हिडिओ झालेला की महिलांना खूप मारहाण केले. पूर्ण महिला मणिपूरच्या या दबावाखाली आहेत, त्यांना शासनाने मदत करावी ही एवढीच इच्छा आहे. आणि एवढंच बोल. मतदान करताना म्हणजे कोणते मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर असतील? आता ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं की जे आता महागाई वाढत चाललेली आहे, महागाईचा वेग अतिशय प्रचंड आहे आणि तो सामान्य लोकांना न परवडणार आहे. आणि रोजगार व्यक्तींना नाही येत, आता बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. तर त्याच्यावर उपाययोजना शोधणारा असा नेता आम्हाला आमच्यासाठी पाहिजे आहे. सध्या खासदार कोण आहे? माननीय श्री संजय काका पाटील हे आता सध्याचे खासदार आहेत. ते गेली 10 वर्ष म्हणजे 2 टर्म त्यांचे झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत जो सांगली बद्दल त्यांचे ज्या विकासाचं विजन आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, फारसा विकास झाला असं मला वाटत नाही सांगलीचा. कारण मला तर ह्या 10 वर्षात आहे तिथं सांगली दिसायला लागलेली आहे. म्हणजे रस्त्याच्या बाबतीत म्हटलं तर जास्त अजून त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही. कोणत्याही प्रकारची प्रगती इथं दिसत नाही. म्हणजे विमानतळ होणार होतं ते नाही झालेलं. पुन्हा व्यापारिक दृष्ट्या विचार केला तर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी जास्त विकास झालेला नाहीये. महापुराच्या वेळेलाच अख्खी सांगली बुडते. महापुराच्या वेळेला अख्खी सांगली बुडाली होती. पण त्यावेळेला आपल्याला मदत न पोहोचण्याचं कारण म्हणजे आपल्या इथं विमानतळ नव्हतं. ते जर असतं तर अतिशय वेळेमध्ये लोकांना मदत पोहोचली असते आणि लोकांच्यावर जे काही आता आपत्ती ओढवली त्याच्यापासून त्यांच्या थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना सुटका झाली असते. पण ते झालं नाही. त्यामुळे आपल्या इथं विमानतळ होणं हे अतिशय गरजेचं आहे. आता सध्याचं जे सरकार आहे शिवसेनेचं, एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार आणि भाजपाचं, तर या सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? सरकार तसं कोणतंही आलं तरी आमच्यामध्ये फारसा फरक पडलेलाच नाही. म्हणजे जे लोकांना आता जी तरुण पिढी आहे त्यांना आता नोकरी नाहीये. आता मी तर एक शिक्षिका आहे आणि मी पाहते की 2012 पासून शिक्षण भरती बंद आहे आणि मुलं ती सगळी बेकार आहेत. तरी शिक्षक होण्याच्या दृष्टीने जे काही कोर्सेस केलेले आहेत ते दुसरीकडे कुठे चालत नाही. त्यामुळे ती मुलं जी आहेत ती घरी बसून आहेत. अक्षरशः एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना कोणताही फायदा झालेला नाही. अगदी त्यांना खाण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी सुद्धा पैसा मिळत नाही. अशी अवस्था या शिकणाऱ्या मुलांची झालेली आहे. त्यांना रोजगार मिळणं फार महत्वाचं होतं. ते शासनाने त्याच्याबद्दल काही प्रयत्नच केलेले नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर आपल्या इथं सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या इथं एक IT क्षेत्र तयार होणं फार गरजेचं आहे. जसं कोल्हापूरमध्ये झालेलं आहे आणि आपण पाहतोय की कोल्हापूरचा विकास किती झपाट्याने होत चाललेला आहे. कारण आता आधुनिक काळामध्ये IT क्षेत्राची फार गरज आहे. आणि आपल्या इथं वालचंद सारखे चांगले गाजलेले कॉलेजेस आहेत आणि त्याच्या दृष्टीने जर इथं IT क्षेत्र झालं तर सांगलीचा विकास अतिशय झपाट्याने होईल असं मला वाटतं. लोकसभेच्या आता निवडणुका येत आहेत. तुम्ही मतदान कोणत्या मुद्द्याला अनुसरून करणार आणि कुठले मुद्दे या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला जास्त महत्त्वाचे वाटतात?
लोकसभेमध्ये आता जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत, ह्या लोकसभेमध्ये जे काही खासदार निवडले जातील या खासदाराच्या माध्यमातून आपली जी काही संसद बळकट होते आणि या संसदेच्या माध्यमातून देशातल्या बऱ्याच प्रश्नांवर सतत आणि सतत आवाज उठवला जातो. बरेचसे प्रश्न ही मार्गी लावले जातात. या सर्वांमध्ये खासदार निवडत असताना तो खासदार हा धर्मनिरपेक्ष वृत्तीचा असला पाहिजे, विकासात्मक दृष्टिकोन असलेला पाहिजे आणि या जिल्ह्यांचा, आपल्या सांगली जिल्ह्याचा पूर्णपणे विकास करणारा आणि त्यानुसार पळणारा असा खासदार आम्हा सांगलीकरांना हवा आहे. नाही, तुम्ही ज्या वेळेला मतदान कराल त्यावेळेला कुठला मुद्दा डोळ्यासमोर असेल, उमेदवार कसा असावा किंवा त्याचा अजेंडा काय असावा, या पद्धतीने बोला. जो खासदार आहे, जो आम्ही निवडत असताना भारतीय लोकशाहीनुसार प्रत्येकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. त्याच पद्धतीनं आम्ही जो कोणी खासदार निवडेल तो धर्मनिरपेक्ष वृत्तीचा असावा आणि कुठल्याही प्रकारे कोणाबद्दलही आकसपणा न ठेवता या देशाचा तो नागरिक आहे, या देशाचा तो प्रतिनिधी आहे, याच दृष्टिकोनातून तो विकासात्मक अजेंडा जो कोणी आखेल आणि त्यानुसारच खासदार मताच्याद्वारे निवडणार आहोत. आता सध्या कोण आहे सांगलीचे खासदार? आता सांगलीचे खासदार आहेत संजय काका पाटील. त्यांनी गेली 10 वर्ष म्हणजे ते 2 टर्म त्यांच्या झालेत. त्यांनी जो आजपर्यंत त्यांची जी भूमिका राहिल्या त्याच्याशी तुम्ही समाधानी आहात का? त्यांनी केलेला जो विकास आहे तो बऱ्याच मुद्द्याशी मी तर काही सहमत नाही आहे. एकीकडं बऱ्याचशे प्रश्न आवासून उभे असताना सुद्धा बराच निधी हा मंदिरांच्यासाठी आणि विविध धार्मिक कार्यासाठी वापरला जातो. तो जर विकासात्मक तो निधी खर्च केला तर बरेचसे प्रश्न सांगली जिल्ह्यातले सुटतील असं मला वाटतं. सांगली जिल्ह्याला कुठूनही कनेक्टिव्हिटी नाही आहे. सांगलीला विमानतळ नाही, तसंच सांगलीला महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा स्टॉप देखील नाही आणि या बाबतीत आपण म्हणजे सांगलीचं लोकेशन असं आहे की आपण महामार्गापासून 55 ते 60 किलोमीटर दूर आहोत आणि कुठल्याही बाजूनं कनेक्टिव्हिटी आपल्याला नाही आहे. या बाबतीत खासदारांनी काही केलं का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्हा आज जर पाहायला गेला तर मोठ्या लोकसंख्येचा हा सांगली जिल्हा आहे आणि पाहायला गेलं तर ह्या वाढत्या लोकसंख्येनुसार बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बारकावे पाहिले तर विमानतळ वगैरे झालेले आहेत. कोल्हापूर आपल्या जवळचाच कोल्हापूर पाहिलं तर त्या ठिकाणी एअरपोर्ट आहे, बाकीच्या ठिकाणी सोलापूरला सुद्धा एअरपोर्ट आहे. परंतु आज सांगलीमध्ये पाहिलं एखादी जर परिस्थिती जर भीषण अवस्था निर्माण झाली तर त्याला पटकन आपण हाताळू शकेन असं या ठिकाणी होत नाही आहे. ज्यावेळी 2019ला जेव्हा महापूर आला सांगलीमध्ये त्यावेळी ह्या ठिकाणी हेलिपॅड असे सक्षम नसल्यामुळे बरेच जे मदतीसाठी धावून येणारी जे काही विमानं होती ती विमानं ह्या ठिकाणी उतरता आलेली नाही आहेत. त्यामुळं कोल्हापूरला जी काही जागा जी आरक्षित आहे ती जागा तातडीने शासनाने ताब्यात म्हणजे शासनाची जागा आहे, फक्त त्या ठिकाणी विमानतळ व्हावं ही परंतु मानसिकता इथल्या खासदाराची आजही दिसत नाही आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी विमानतळ असणं नितांत गरजेचं आहे. बरेच लोक हे पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, त्यामुळं इथून इथला जो काही बाजारपेठ आहे ही बाजारपेठ जी आहे म्हणावं तशी सक्षम करता येत नाही आहे. त्याबरोबर इथल्या आमच्या सांगलीमध्ये जी काही उत्पादित जी काही हळद आहे, उत्पादित जे काही द्राक्षे आहेत किंवा असे डाळिंब आहेत यांना योग्य भाव असं जर मिळायचा असेल किंवा शेतकऱ्यांना जर शेतीला योग्य असा भाव मिळायचा असेल तर कोल्हापूर या ठिकाणी विमानतळ होणं ही नितांत आणि काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, जो काही रस्ता आपल्या सांगलीतून पेठपर्यंत जो आहे जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा म्हणावा तसा कनेक्टिव्हिटी जो असलेला जो रस्ता आहे तो अत्यंत खडतर आणि बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेला असा रस्ता आहे. त्यामुळं अगदी कमी वेळामध्ये आपण तिथंपर्यंत जोडू शकत नाही आहे. त्यामुळं सांगलीचा मुख्य रस्ताच खराब असल्यामुळं या आपल्या जिल्ह्याचा म्हणावा तसा आजही विकास झालेला दिसून येत नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सगळे एकाच मानेचे मणी आहेत आणि राष्ट्रवादीचे अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील. महाराष्ट्रातलं हे जे राजकारण सुरू आहे हे देशात कुठेही घडलेलं नाही. अत्यंत गलिच्छ घाणेरडं ह्या शब्दाचा सुद्धा अपमान होईल अशा पद्धतीचं हे राजकारण सुरू आहे आणि ह्या राजकारणाला, एवढ्या घाणेरड्या राजकारणाला नावसुद्धा आजच्या मराठीच्या शब्दकोशात नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातली सामान्य जनता, सांगली जिल्ह्यातली सामान्य जनता ह्या राजकीय कोलांटेवडाला वैतागलेली आहे. त्यांना नवा पर्याय पाहिजे. सांगली जिल्ह्याचे खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, मात्र 5-10 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातल्या संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा ना शेतीच्या पाण्याचा प्रश्न, ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ना शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न, या संदर्भात ना रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्या संदर्भात एकही प्रश्न संसदेत उपस्थित केलेला नाही. किंबहुना ते संसदेत उपस्थित असतात का, हाच एक गंभीर प्रश्न आहे. केवळ त्यांची हजेरी भरली असेल, मस्टरवरती त्यांनी सही केली असेल, मात्र संसदेत त्यांचं दर्शन कधीच झालेलं नाही. असा मौनी खासदार सांगली जिल्ह्याला मिळालेला आहे. आणि मग ऊसाच्या FRPचा प्रश्न हा संसदेतच मांडला जातो, संसदेतच त्यावर चर्चा होते. रासायनिक खताच्या किमती ह्याही संसदेतच ठरतात, म्हणजे सेंटरशी संबंधित आहे. द्राक्षाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट हे संसदेतच त्याचं धोरण ठरत असतं. साखरेची निर्यात याचंही धोरण संसदेत ठरत असतं. मात्र साखर असेल, द्राक्ष असेल, बेदाणा असेल, ऊस असेल, या संदर्भात खासदार संजय काका पाटील यांनी एकही प्रश्न कधी संसदेत उपस्थित केलेला नाही. अशा नाकर्त्या खासदाराला सांगलीतली जनता घरीच बसवेल आणि जनतेनं घरी बसवावं ना. त्यांनी या 10 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कोणता उद्योग आणला, कोणता व्यवसाय आणला, कोणता नवा प्रोजेक्ट आणला, म्हणजे तरुणांचा रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही. शेतीला हमीभाव मिळवून देण्याचं, भाव मिळवून देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही. अशा निष्क्रिय खासदाराला घरी बसवा असं सांगली जिल्ह्यातल्या जनतेचं एक मत आहे. आताचं जे सरकार आहे याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हे महाराष्ट्रात सरकार आहे, अस्तित्वात आहे, याबद्दलच शंका आहे. कारण हे सरकार शिंदेंचं आहे, देवेंद्र फडणवीसचं आहे का अजित पवारांचं आहे हेच कळत नाही. या सरकारमध्ये सरकारचे धोरणं घेण्यापेक्षा त्यांची खुर्ची टिकवणं आणि पात्र अपात्रतेचं वाद मिटवणं, ते विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय यामध्येच ह्या सरकारचा वेळ जातो आहे. त्यामुळे हे सरकार कुचकामी आहे, बिनकामाचं आहे आणि हे घटनाबाह्य सरकार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. हे तर फुटीर आहेत, गद्दार आहेत आणि ज्या पक्षातून ते निवडून आले त्या पक्षालाच मूठमाती देऊन, तिलांजली देऊन ते सत्तेवर बसलेले आहेत. अशा सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांचं हे सरकार आहे असं म्हणता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकींना आता थोडाच काळ राहिला आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार, शिंदे आणि फडणवीस यांचे भाजपा आणि त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस अशा सामना रंगेल. तर यामध्ये कोणाचं पारडं जड असेल किंवा कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं? खरं तर उद्धव ठाकरेंच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला सहानुभूती आहे, शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती आहे. हे जरी खरं असलं तरी सांगली आणि हातकणंगले जिल्ह्यामध्ये, हातकणंगले मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन्हींना टक्कर देईल. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार गटाची धुळदाण उडेल. नरेंद्र मोदींचा करिश्मा या निवडणुकीमध्ये चालणार नाही. कारण या देशानं सगळ्यात खोटारडा, बदमाश आणि केवळ या देशातल्या जनतेला देव धर्म याच्या नादी लावणारा पंतप्रधान यापूर्वी देशानं बघितलेला नाही. त्यामुळे मोदींच्या प्रेमाखातर महाराष्ट्रात मतदान होणार नाही. आणि हे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची लायकी महाराष्ट्रानं ओळखलेली आहे. त्यांना महाराष्ट्रातली जनता गटारीत फेकल्याशिवाय राहणार नाही. राम मंदिराचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाला कितपत फायदेशीर ठरेल असं वाटतं? खरं तर राम हा भारतातील जनतेचा आस्थेचा विषय आहे. राम लोकांच्या मनामनात आहे. मात्र रामाचं जे राजकारण भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे, खरं तर हा अनेक वर्ष सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयानं सहमतीनं मिटवला. त्यानंतर राम मंदिर बांधण्यात आलं आणि राम मंदिर अजून अपूर्ण आहे, त्याचं शिखर झालं नाही. म्हणजे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही मंदिरात देवाची प्रतिष्ठापना जर करायची असेल तर त्या मंदिराचं शिखर पूर्ण होणं आवश्यक असतं. असं पूर्णत्वास आलेल्या मंदिरातच कोणत्याही देवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करता येते. मात्र केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून एक इव्हेंट करण्याचा धंदा
भारतीय जनता पक्षानं सुरू केलेला आहे. राम आमच्या मनात आहे, राम भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे, पण तो देवत्वाच्या स्वरूपात आहे. त्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने जे हिडीस आणि घाणेरडं राजकारण सुरू केलेलं आहे त्याला मात्र भारतातला मतदार थारा देणार नाही, महाराष्ट्रातला मतदार थारा देणार नाही. तुम्ही देवांचंही राजकारण करायला लागला. आत्तापर्यंत तुम्ही जात धर्म याच्यावरती राजकारण करत होता, पण आता देवांचंही राजकारण करायला लागला. आणि देवांच्या राजकारणासाठी तुम्ही म्हणजे आपल्या राजकारणासाठी देवांचा वापर करणं भारतीय मतदाराला, महाराष्ट्रातील मतदाराला पटणारं नाही. देव देवाच्या ठिकाणी असावा, तो मनात असावा, हृदयात असावा. आणि देवाला नमस्कार, देवाची प्रार्थना करणं हे वैयक्तिक काम आहे. त्याचं इव्हेंट करणं हे जे भारतीय जनता पक्षानं घाणेरडं राजकारण सुरू केलेलं आहे, या घाणेरडं देवाच्या नावानं जे घाणेरडं राजकारण सुरू केलेलं आहे त्यालाही महाराष्ट्रातला मतदार थारा देणार नाही. शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारांच्या बद्दल यांचं जे आता सरकार आहे याच्यावरती तुम्हाला काय मत काय? मी नितीन मिरजकर, सामान्य नागरिक सांगितलं तर आता हे जे तिघाडी सरकार, ट्रिपल इंजिन सरकार जे बनलेलं आहे ते जनतेच्या मताचा कुठेही आदर राखला गेला नाही असं दिसतं. आणि 2019ला ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झालं त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडी फॉर्म होताना कुठेही जनतेच्या मताचा आदर घेतला गेला नव्हता. त्याचप्रमाणे आता देखील 2022ला शिंदेनी जे बंद केलं ते असेल किंवा अजित पवारांनी शरद पवारांच्या विरुद्ध जे बंद केलं ते असेल, या तिन्ही घटनेमध्ये जनतेने ज्यांना मतं दिली आहेत त्यांचं कुणाचंच सरकार आलेलं नाहीये. त्यामुळे याबद्दल आम्ही तरी उदासीन आहोत या सरकारबद्दल. तसंच आता या वर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे दुष्काळ सावध सगळीकडे पडलेलं आहे. त्याचबरोबर मध्ये थोड्या दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले द्राक्षे. तर याचं पीक विम्याचं कुठेही नुकसान भरपाई देण्यात आली नाहीये सरकारकडून. त्याचप्रमाणे कारखानदारीवर जे अंकुश पाहिजे होतं ऊसाच्या दराबाबतीत तेही कुठे दिसलं नाहीये. कोल्हापूर जिल्ह्यात काही प्रमाणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थोडं कारखानदारांच्यावर विरुद्ध आंदोलन करून दर थोडासा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण एफआरपी पेक्षा कमी होता तोही. आणि सांगलीतले कारखानदार मात्र कोल्हापूरच्या तुलनेने 100 ते 150 रुपये टनाला कमी देत आहेत. तर त्यामुळे सांगलीतले ऊस उत्पादक शेतकरी खूप नाराज आहेत. कोणाला तुम्ही जातात, सामोरे जातात त्यावेळेला तुम्ही कोणत्या मुद्द्याला जास्त प्रायोरिटी देणार? मुळात असं आहे की 2014ला भाजपला म्हणजे मोदींकडे बघून मतदान केलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या विरुद्ध इतकी अँटी इन्कम्बन्सी होती व त्यावेळी ते अंबानींच्या बाजूने सारखं निर्णय प्रक्रियेत असायचे. त्याला वैतागून कुठेतरी विकास व्हावा म्हणून मोदींना आणलं गेलं, पण त्याच्या दुप्पट आता लोक त्रस्त झालेले आहेत. म्हणजे त्यावेळी त्यांनी मुद्दे मांडले होते की काळा पैसा विदेशातला आम्ही परत आणू, त्याबद्दल काहीच त्यांनी हालचाल केली नाहीये. त्याचबरोबर आत्ताचा एक सर्वे आला होता की जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण दरडोई उत्पन्नात मात्र 120व्या स्थानावर आहे भारत. मग ही तफावत कधी दूर करणार आहात? तर सरकारवरती, केंद्र सरकारवरती सामान्य नागरिक खूपच असंतुष्ट आहेत. ज्या अपेक्षेने आशेने मोदींना मतदान केलं त्याच्या उलट लोकांना पाहायला मिळत आहे. व जे वेगवेगळे शेती कृषी कायदे आणले गेले, आणण्याचा प्रयत्न केला गेला किंवा इतर जे समान नागरी कायदा असेल किंवा NRC असेल, असे जे कायदे इन्फॉर्म करण्याचा म्हणजे रिफॉर्म करण्याचा जे प्रयत्न चालू आहे त्याला लोक प्रचंड नाराज आहे. बद्दल तुमचं मत आहे? राम मंदिर होतं हे तमाम हिंदूंसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे, पण ह्या गोष्टीचा एक मोठा इव्हेंट करण्याचा जो भाजप सरकार प्रयत्न करते तो चुकीचा आहे. कारण मुळात इलेक्शनच्या धर्तीवर पौष सारख्या महिन्यामध्ये, पौष महिन्यामध्ये कोणतेही म्हणजे हिंदू धर्म असं म्हणलं जातं की हा अशुभ महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही याचं उद्घाटन करताय, शिवाय मंदिराचं कामही अपूर्ण आहे. इलेक्शन झाल्यावरती सुद्धा तुम्ही करू शकत होता याचं उद्घाटन, पण इलेक्शनला एक राम मंदिर हा एक अजेंडा ठेवून तुम्ही जे काम करत आहात ते पूर्ण चुकीचं आहे. कारण राम मंदिरमुळे काय लोकांचं बेरोजगारीचं असेल किंवा अन्नाचा प्रश्न मिटणार नाहीये.
त्यासाठी एक विकास करण्याची चांगली गरज आहे. म्हणजे आता पेट्रोल म्हणा किंवा डिझेल म्हणा याचे जे दरवाढ झालेले आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण करण्याची केंद्र सरकारने गरज आहे. त्याला जीएसटी कक्षेत आणायची गरज होती, पण अजून त्याला आणलेलं गेलं नाहीये. ऑलरेडी व्यापारी वर्ग जीएसटी मुळे होरपळला आहे, पण केंद्र सरकारने मात्र यावर काही उपाययोजना केलेली नाहीये. तर या मुद्द्यांकडे सरकारने कुठेतरी लक्ष देणे गरजेचं आहे. राम मंदिरमुळे सामान्य जनता म्हणजे एक त्याला धार्मिक म्हणून बघेल, पण मतदानासाठी त्याचा वापर करणं हे जे सरकार करते ते चुकीचं आहे. तर या होत्या सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया. त्यांच्या अपेक्षा आपला खासदार कसा असावा याबद्दलच्या आपण आज जाणून घेतल्या. त्याचबरोबर आपले आताचे जे खासदार आहेत, खासदार संजय काका पाटील, हे कोणत्या कामात पुढे गेले आणि कोणत्या कामात कमी पडले याबद्दल मतदारांनी त्यांच्याबद्दल जे काही आपल्याला सांगितलं ते आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं. कॅमेरामॅन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, सांगली.